हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये भरपूर जास्त वैरणी भेटत असतात शेळीपालनामध्ये. एकदम म्हणजे ज्या वैरणी आपल्याला हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात भेटत सुद्धा नाहीत, बघायला सुद्धा भेटत नाहीत, शेळ्या सुद्धा तरसून जातात उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी, अशा वैरणी पावसाळ्यामध्ये भेटतात. तरी पण आपल्याला पावसाळ्यामध्ये शेळीपालन अवघड जाते. तर का जाते कधी विचार केलाय का? आता बघा का जबरदस्त क्वालिटीची सुबाबूळ आहे. ही सुबाबूळ खाण्यासाठी बघा शेळ्या किती वाट बघतात बाहेर. मी कधी एकदा मध्ये गेल्याच्या नंतर चक्क एकदम असं तुटून पडतील या सुबाबुळीवर. तरी सुद्धा आपल्याला पावसाळ्यात शेळीपालन अवघड का जाते मी तुम्हाला सांगतो. आता बघा ही सुबाबूळ आहे, एवढी जबरदस्त दिसते तुम्हाला हिरवीगार, पण होते काय, एखादी चांगली गोष्ट करायचं म्हणलं की जे तू एखादी अडचण सोबत घेऊनच येत असते, कधी पण लक्षात ठेवा. आता ही सुबाबूळ ह्याच्यावर मावा पडणार, आता समजा मावा पडला तर आपण काय फवारणी वगैरे करत नाही. जर ह्याच्यावर फवारणी वगैरे केली आणि जे काय आपलं म्हणजे जे 10-15 दिवसाचा जो गॅप द्यायचा असतो तो गॅप देऊन जर आपण जर शेळीपालनामध्ये वापरलं तर काही अडचणी अजिबात होणार नाही शेळीपालनामध्ये, मला हे सांगायचं. त्याच्यामुळं काय नियोजन असलं की काहीच होत नाही. तुम्ही तुमच्या फार्मवरती सर्दी खोकला संडास जे काही औषध उपचार आहेत ते व्यवस्थित आणून जर ठेवले तर पावसाळ्यात सुद्धा सोपा 100% जातो, लक्षात ठेवा. आता हे असं बघा काय टॉप क्वालिटीची सुबाबूळ आहे. कित्येक आता 4G बुलेट नेपियर कितीही पाणी द्या, इतर ऋतूमध्ये कितीही जरी पाणी दिलं तुम्ही तरी होतंय काय तुम्हाला सांगतो. जसं पावसाळ्यामध्ये पीक येत असते, जसं पावसाळ्यामध्ये चारा वेरणी येत असतात, तसं इतर ऋतूमध्ये येत नाहीत. दसऱ्यात घास हिवाळ्यात अजिबात वाढत नाही, दसऱ्यात घास. आणि बघा मेथी घास उन्हाळ्यामध्ये पाणी जरा जरी पाणी कम पडलं तरी पूर्ण म्हणजे खराब होऊन जाते ते मेथी घास वगैरे. पण पावसाळ्यामध्ये किती जबरदस्त येते, म्हणजे नवीन पाली फुटत असते, नवीन सगळं एकदम एकदम कोवळा एकदम लुसलुशीत एकदम परिपक्व झाल्या सुद्धा चारा आपण शेळीपालनामध्ये वापरू शकतो. फक्त आपलं नियोजन चुकतंय, कधी कोणती वैरण टाकायची काय करायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, मला हे सांगायचं. कसं नियोजनाचा विषय असतो शेळीपालनामध्ये. शेळीपालन सोपंच आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो 100% शेळीपालन सोपं आहे. फक्त नियोजन व्यवस्थित करत चला, चांगल्या चांगल्या वैरणी वापरत चला. फक्त काय करायचं, कोवळा चारा वापरायचा नाही. सकाळच्या वेळेस म्हणजे पहिली दुपारपर्यंत आपण सुके वैरण खाऊ घालणं, म्हणजे काय आपलं गुळी असो किंवा कडबा असो किंवा स्टोरेज केलेलं तुमचं जे काही म्हणजे आपण म्हणत असतो ना मुरघास वगैरे, अशा गोष्टी वापरायच्या. आणि दुपारच्या नंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण शेळ्या आतमध्ये बांधत असतो किंवा फार्ममध्ये कोंडत असतो त्यावेळेस आपण हिरवी वैरण शेळीपालनामध्ये वापरायची. त्याच्यामुळे काय होतंय 30-40% तिथंच तुमच्या अडचणी दूर होऊन जातात. काही जरी शेळीला जुलाब वगैरे लागले आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी औषधी वगैरे आणून ठेवायच्या. हे बघा पावसाळ्यामध्ये एवढं जबरदस्त शेळ्याचं संगोपन केलं जातं, खूप जबरदस्त. शेळ्या म्हणजे तंदुरुस्त व्हायला पाहिजे उलट पावसाळ्यामध्ये, मला हे सांगायचंय. आपल्या शेळ्या खराब होऊन जातात पावसाळ्यामध्ये, मला तर बघा इतक्या आवडीनं खातात शिवाबूळ, काडीनं काडी पूर्ण सालपट खाऊन घेतील आता शेळ्या. तर सांगायचा उद्देश असाच आहे, मला हे व्हिडिओमधून सांगायचं एकच आहे की कसं आहे, नियोजनबद्ध व्यवस्थित करा. चारा वैरणी एकदम जबरदस्त येतात, पण होते काय थोडेसे रोगराई होत असते त्या चाऱ्यामुळं. शेळीपालनामध्ये कोवळा चारा खाल्ल्यामुळं रोगराई, वरती मावा वगैरे काहीतरी कीटकाचा वगैरे काहीतरी प्रादुर्भाव झाला तर त्याच्यामुळे रोगराई होत असते. ह्याच्यामुळे आपल्याला वाटतं शेळीपालनामध्ये लय अवघड आहे पावसाळा वगैरे. एकदम सगळीकडे हिरवंगार एकदम मस्त भेटत असते शेळ्यांना खाण्यासाठी. पण कधी हिमालयाचं 32 पावडर तुम्ही वापरतच नाही, कधी तुम्ही मिनरल मिक्सर वापरलेलं नाही, कधी तुम्ही परडा व्यवस्थित वापरलेला नाही, कधी तुम्ही म्हणजे शेळ्यांना जुलाब झाली, पिल्लांचं संगोपन पिल्लांना ग्राय पावडरच कधी तुम्ही पाजलेलं नाही, पिल्लांना मल्टीस्टार कधी दिलेलं नाही तुम्ही. ह्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये अडचणी होतात. सिंपल गोष्ट आहे बघा. होतंय का थोडं पाण्याचं प्रमाण वगैरे जास्त राहणार हिरव्या वैरणीमध्ये, त्याच्यामुळे त्याला अपचन होणं, जुलाब लागणं, आगवण लागणं ह्याच गोष्टी म्हणजे नॉर्मलच आहे शेळीपालनामध्ये. सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित नियोजन करा. पावसाळा म्हणजे तितका पण अवघड नाही. 1-2 वर्ष सुरुवातीची तुम्हाला अवघड जाऊ शकतो, पण एकदा जर अंगवळणी पडलं ना, अंगवळणी म्हणजे काय, 1-2 वर्ष जर तुम्ही शेळीपालनामध्ये गाठले तर काहीच होत नाही. तुम्हाला पण लक्षात येऊन जाते की आपले पिल्ले का मेले होते, आपल्या शेळ्या का खराब होतात पावसाळ्यामध्ये, आणि शेळ्यांना कधी आगवण लागत असते पावसाळ्यामध्ये, मावा कशामुळे होतो, काय होतो, फवारणी कोणती करावी आपल्या याच्यामध्ये. आणि बघा पावसाळा तर इतका भारी असतो की आता दसऱ्यात घास, मेथी घास, तुती, हातघास जे काही तुमचे चारा पिकं आहेत ते लावण्यासाठी एकदम जबरदस्त. आता जूनमध्ये लावून घ्यायचं, संपूर्ण जूनमध्ये लावून घेतलं की व्यवस्थित त्याचं जर्मिनेशन वगैरे व्यवस्थित होऊन म्हणजे ते कसं आहे चिकटते आणि म्हणजे चांगली उगवण क्षमता जास्त असते पावसाळ्यामध्ये इतर ऋतूच्या ह्याच्यामध्ये. आता बघा पिल्लं सुद्धा आपले सोयाबीन खात आहेत, आता खायला नको पण खात आहेत, चालू आहे त्यांची मस्तपैकी. काय प्रॉब्लेम झाला तर आहेच आपण. त्यामुळे ठीक आहे, आपल्या रेव्हर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.